परळीमध्ये आता अज्ञातांनी बस देखील फोडलेली आहे। काही वेळापूर्वी टायर देखील जाळले होते। हिंसक पडसाद आता परळीमध्ये उमटतायत। कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत। बघा आपण दृश्यामध्ये बघतोय एक एसटी बसवर देखील दगडफेक झालेली आहे। कराडला मुक्का लावल्यानंतर समर्थक आता आक्रमक झालेले आहेत। परळीतल्या आता सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। परळीमधील मुख्य बाजारपेठ बंद आहे। व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद दिलेला आहे। मात्र आपण आता बघतोय दृश्यामध्ये की एसटी बसवर देखील दगडफेक झालेली आहे। त्यामुळे आता बस फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत। परळीतील सर्व बस फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत। कारण परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत। मुक्का लावल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद परळीमध्ये उमटलेले आहेत। काही ठिकाणी हिंसा देखील झालेली आहे। रस्त्यावर देखील टायर जाळून कराड समर्थकांनी निषेध केलेला आहे। रस्त्यावर ठिय्या मांडलेला आहे। आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलेलं आहे। आपण थेट जाऊया परळीमध्ये। आमचे प्रतिनिधी विनोद जरा आपल्या सोबत आहेत। विनोद, आपण बघतोय आता मोक्का लावल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद परळी आणि परिसरात उमटतायत। सध्या परिस्थिती कशी आहे? पाहिलं तर आज सकाळपासूनच या परळीमध्ये आंदोलन सुरू आहे। वाल्मिक कराडला केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येत होतं। सुनावणी या ठिकाणी होणार होती, त्यामुळे सकाळपासूनच आंदोलन होत होतं। मात्र ज्यावेळेस मकोका लावल्याची माहिती मिळाली त्यानंतर अचानक परळी शहर हे आंदोलकांनी बंद केलेलं आहे। बीड परळी महामार्ग परळीच्या पांगरी या ठिकाणी बंद करण्यात आले। पांगरी या ठिकाणचा पूल जो आहे तो बंद करण्यात आला। त्याचबरोबर परळी शहरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। टायर जाळण्यात येत आहे आणि त्याचबरोबर आज मकर संक्रांतीचा सण असल्यानं जे बाजारपेठ होती ती फुललेली होती। मात्र या ठिकाणी अचानक शहर हे बंद करण्यात आलेले आहे। एकूणच जर पाहिलं तर परळी पोलीस स्टेशनच्या समोर आंदोलन सुरू आहे। विनोद जिरे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही। मात्र आज मकर संक्रांत सण होता तरी सुद्धा संपूर्ण परळीतली बाजारपेठ आता बंद ठेवण्यात आलेली आहे। परळीमध्ये अज्ञातांनी बस देखील फोडलेली आहे। काही ठिकाणी टायर जाळून देखील निषेध केलेला आहे। कराडवर मुक्का लावल्यानंतर परळीमध्ये त्याचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत। पोलीस स्टेशन बाहेर देखील महिलांनी ठिय्या मांडलेला आहे। वाल्मिक कराडची आई असेल, पत्नी मंजिरी कराड असतील, या सगळ्यांनी आंदोलनात सहभाग घेतलेला आहे। परळीतली दृश्य बघतोय। एसटी बसेच्या फेऱ्या देखील आता बंद करण्यात आल्यात, कारण काहींनी एसटी बसला देखील टार्गेट केलेलं आहे। बस फोडलेली आहे। आता केजच्या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। SITनं कराडची कोठडीची मागणी केलेली आहे। काही वेळातच आता तो निर्णय येईल, न्यायाधीश निर्णय देतील। मात्र मुक्का लावल्यानंतर इकडे परळीमध्ये त्याचे संतप्त पडसाद उमटलेले आहेत। परळी बंदची हाक कराडच्या समर्थकांनी दिलेली आहे। कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप SITने ठेवलेला आहे आणि कराडच्या कोठडीची मागणी केलेली आहे। आता केजचे न्यायाधीश, सत्र न्यायाधीश थोड्याच वेळात निर्णय देणार आहेत। दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक मात्र आक्रमक झालेले आहेत। परळी बंदची त्यांनी हाक दिलेली आहे आणि त्याला प्रतिसाद मिळालेला आहे। परळीतली बाजारपेठ बंद आहे। अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू आहे। पोलीस स्टेशन बाहेर देखील कार्यकर्त्यांनी ठिय्या केलेला आहे। जेवढे कराडचे समर्थक एकत्र जमलेले आहेत। परळीत बस फोडलेली आहे। दुसरीकडे परळीतली बस सेवा आता ठप्प झालेली आहे।